मी श्रुती कुलकर्णी या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीला काही महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा टॉप 25 मधून। मराठा आरक्षण उपसमितीची आज सकाळी 11 वाजता पुन्हा बैठक। उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटलांनी न्यायमूर्ती शिंदेंशी चर्चा केल्यानंतर काल रात्री उशिरा मुख्यमंत्री फडणवीसांचीही चर्चा। प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा पुरवल्या जात नसल्याची मराठा आंदोलकांची तक्रार। अंघोळीसाठी पाणी नाही, शौचालय नाही, जेवणासाठी फूड स्टॉल्स नाहीत, आंदोलकांची तक्रार। नवी मुंबई पालिका आणि सिडको सोयी सुविधा पुरवत नसल्यानं मराठा आंदोलक संतप्त। पालिका एवढी श्रीमंत असूनही अंघोळीसाठी पाणी मिळत नाही, आंदोलकांची तक्रार। मुंबईच्या वेशीवर पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे। मुंबईत येणारी मराठा आंदोलकांची गाड्यांची चौकशी केली जाते, तर या गाड्या कुठे पार्क करायच्या याची माहिती मुंबई पोलिसांकडून आंदोलकांना दिली जाते। पोलिसांनी सीएसएमटी परिसरात एलईडी स्क्रीन लावल्यात। मराठा बांधवांची गैरसोय झाल्यास थेट जरांगे पाटील मराठा बांधवांना सूचना देतील। काल आंदोलक रस्त्यावर उतरल्यामुळे सीएसएमटी परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती। स्थानिक मराठा बांधवांकडून मराठा आंदोलकांसाठी नाश्ता आणि जेवणाची सोय। मानखुर्द येथे स्थानिकांकडून चहा आणि पोह्यांचं वाटप। मराठवाड्यात 47,000 नोंदी मिळाल्या असून 2 लाखांहून अधिक प्रमाणपत्र दिली आहेत। न्यायमूर्ती शिंदेंची जरांगेंना माहिती, तर मराठवाड्यातील 1,23,000 कुणबी कुठे गेले, जरांगेंचा शिंदे समितीला प्रतिसवाल। केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता, तरी हिंदू खतरे में येत असेल तर आम्हाला सत्ता द्या। हिंदूंना संरक्षण देण्याची व्यवस्था आम्ही करतो, आमदार जयंत पाटलांचं वक्तव्य। बीड प्रकरणातील रणजित कासलेंनी आझाद मैदानात जात जरांगेंची भेट घेतली आहे। सध्या पोलीस सेवेतून बडतर्फ असल्यानं रणजित कासले मराठा समाजाच्या आंदोलनात सहभागी। मुंबईतील मराठा आंदोलनादरम्यान आणखी एका आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय। विजय घोगरे असं आंदोलकाचं नाव। लातूरचा टाकळगावचा आंदोलक होता रहिवासी। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाचा आज दुसरा दिवस। नागपूरच्या संविधान चौकात उपोषण सुरू आहे। मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण न देण्याची मागणी। बुलढाण्याच्या माळीपुरा परिसरात रात्री 8 फूट लांबीचा अजगर आढळला। मी लोणारकर टीमच्या सचिन कापुरेंनी अजगराला नागरी वस्तीतून रेस्क्यू करून लोणार सरोवरात सोडलं। परभणीतील पालमपूर्णा आणि गंगाखेड तालुक्यात पुराच्या पाण्यामुळे मोठं नुकसान झालंय। 4 जनावरांसह 1 जण या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे। प्रशासनाकडून 2 दिवसांपासून शोध मोहीम सुरू आहे। छत्तीसगड येथून हैदराबादला कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या 38 जनावरांची सुटका करण्यात आली। भंडाऱ्यातील जवाहरनगर पोलिसांच्या कारवाईत 24 लाखांचा मुद्देमाल जप्त। गोकुळ दूध संघातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी अधिकारी नियुक्त। पंधरवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश। भ्रष्टाचाराच्या तक्रारीची चौकशी करण्याचा दुग्धविकास विभागाचा निर्णय। केंद्र सरकारच्या जीएसटी सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा। विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या 8 राज्यांनी पाठिंबा दिलाय। जयराम रमेश यांची माहिती। माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड खासगी निवासस्थानी राहणार। सरकारी निवासस्थान मिळेपर्यंत धनखड दिल्लीच्या छतरपूर इन्क्लेव्हमध्ये राहतील। राजस्थानचे माजी आमदार म्हणून धनखड यांचा पेन्शनसाठी अर्ज। आणि आता एक नजर या घडीच्या हेडलाईन्सवर।